jungle. सांगली बनपुरीत माणुसकीची हत्या. चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलींना रात्रभर उलटे टांगून बापानेच केला अमानुष छळ. एका मुलीचा या अमानुष छळानंतर मृत्यू तर दुसरी मुलगी गंभीर जखमी. शुद्धीवर येताच डॉक्टरांना आपबीती सांगितल्यावर पोलिसात तक्रार दाखल. चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलींना रात्रभर उलटे टांगून बापाकडून अमानुष छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरी या गावात घडली आहे. या घटनेनंतर 10 वर्षीय सानिकाचा मृत्यू झाल्याने परिसर अक्षरशः हादरून गेला आहे. दादू हैबत यमगर या निर्दयी बापानेच स्वतःच्या मुलीला संपवलं असल्याचा धक्कादायक प्रकार दुसऱ्या बहिणीच्या थरकाप उडणाऱ्या साक्षीनंतर उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी बाप नाना हैबत यमगर याला ताब्यात घेतले आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे माणुसकीला कायमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून 2 निष्पाप मुलींना रात्रभर उलटे टांगून त्यांचा अमानुष छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर 10 वर्षीय सानिकाचा मृत्यू झाला असून तिची 11 वर्षीय बहीण अनुजा देखील गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बनपुरी येथील मुलीवर शेजाऱ्यांनी चोरीचा संशय घेतल्याने नाना हैबत यमगर या निर्दयी बापाने काल बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींना हातपाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले. त्यानंतर या निष्पाप मुली वेदनेने रात्रभर तडपडत पाणी पाणी म्हणून ओरडत राहिल्या. मात्र आईवडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही. मुलींना टांगणारे निष्ठुर आईवडील निर्धास्तपणे झोपी गेले. यानंतर आज गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुलीच्या आजोबांनी मुलींना खाली सोडवले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सानिका ही मृतावस्थेत आढळली तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती. यानंतर अनुजाला जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते मृत सानिकाला दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र सानिका मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान ही घटना बाहेर येऊ नये म्हणून संबंधित कुटुंबियांनी मयत सानिकेच्या अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र जखमी अनुजाने शुद्धीवर आल्यानंतर आम्हाला वडिलांनी हातपाय बांधून टांगले आणि मारहाण केली असे सांगितल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या संपूर्ण प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली असून सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. घटनेनंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलींना सोडणाऱ्या आजोबावरच मुलीच्या वडिलांनी कोयत्याने हल्ला करत त्यांना धमकावले होते. त्यामुळे कुटुंबातील अंतर्गत वाद आणि कौर्याची परिसीमा स्पष्ट होत आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नसून माणुसकीला झालेला क्रूर खून असल्याची भावना व्यक्त होत आहे. 2 निष्पाप जीवावर एवढा अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. आज दिनांक 26/3/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय आटपाडीतून दुपारी वैद्यकीय सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृतावस्थेत दाखल झालेली आहे. त्यावरून अधिक चौकशी केली असता मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते. त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत. व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत.